आणि त्यासाठी इथं लागणारं साहित्य घेतलेलं आहे. मी हिरवी मिरची घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे, मी जिरे घेतलेत, मीठ आणि लसूण. आपल्याला याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची. आणि मी इथं हिरवी मिरचीची त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि यामध्ये मी थोडीशी हळद घेतलेली आहे, आपल्याला हळद घालायची आहे. आणि जी हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली होती ती आपल्याला घालायची. अशी आपली पारंपरिक पद्धतीची अळूवडी आहे. काही गावाकडं साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाते अळूवडी. ही आपली अळूवडी शेतामध्ये सुद्धा लावलेली असते. आता हे आपल्याला असं थोडं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपल्याला पाणी त्यामध्ये घालायचं आहे. अशा पद्धतीने आपलं इथं पीठ मळून झालेलं आहे. आणि आता आपण ते पानाला अशा पद्धतीने आता इथं पीठ मळून झालेलं आहे. आपण अशा पद्धतीने आता पानाला पीठ लावून घेऊया. आपल्या सर्व पानाला असं पीठ लावून घ्यायचं. आणि आपल्याला हे पीठ आहे ना जास्त पातळ नाही करायचं. आपल्याला हे अळूची वडी ना आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची. ते पीठ जर पातळ जर झालं ना ते तेलामध्ये पानं आपण जे पिळकुटी करून घेतो ना ते उरगडल्या जातात जास्त पातळ पीठ केल्याने. आणि आपल्याला या अशा पद्धतीने पानं गुंतून घ्यायचे. तर सर्व पानाला आपल्याला अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचे. झालेलं आहे. आणि आता आपण हे पानं त्यामध्ये सोडून घेणार आहोत. आणि आपल्याला कट वगैरे काही करायचे नाहीत, अशीच पानं आपल्याला त्यामध्ये सोडून घ्यायचे. तर इथं आपल्या अळूचे पानं तळलेले आहेत. आपण ते एका डिशमध्ये आता काढून घेऊया. सर्व मस्त अशी माझी इथं अळूवडी तयार झालेली आहे. इथं मस्त मी काय असं कट वगैरे करून नाही घेतलेली. पानं माझे छोटाले होते. तुमच्याकडे मोठे मोठे जर पानं असले तर तुम्ही असे मधून कट करून पण तळू शकता. मस्त इथं अळूवडी तयार झालेली आहे माझी. माझा व्हिडिओ आवडला